अकोला शहरातील महानगरपालिकेजवळील मुख्य रस्त्यावर उभी असलेली दुचाकी अचानक पेट घेऊन धगधगू लागली. दुचाकीतून अचानक निघालेल्या धूर आणि ज्वालांमुळे क्षणातच परिसरात गोंधळ उडाला. या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. स्वतःच्या प्रयत्नातून पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या दरम्यान नागरिकांनी अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि उर्वरित आगीवर नियंत्रण मिळवलेत. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही आग विद्युत शॉर्ट सर्किट किंवा पेट्रोल गळतीमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. आता आम्ही टावर चौकातून महानगरपालिकेमध्ये कामानिमित्त येत होतो आमच्या डॉक्युमेंट्सच्या, आणि आमचे मित्र संचित दोळ आणि रोहित रोहिल हे त्या 2 चाकी बुलेटवरती टावर चौकातून महानगरपालिकेला तिथे कामानिमित्त डॉक्युमेंटच्या आले आणि त्यांच्या गाडीमध्ये एकदमशीर त्याच्या अंदर फायर झाला आणि त्याच्या अग्नी म्हणजे त्याच्या अंदर आग प्रज्वलित झाली. आणि काही आमच्या मित्रांनी आणि आम्ही ते फायर एक्सरसाइजने ते विझवून आम्ही ते अंगावर शांत केली आणि तत्काळ तिथे गाडी पण बनवली आणि आता आग शांत आहे. आणि आमच्या मित्राची गाडी इथे पाहू शकता तुम्ही तिथे.